महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात येतोय। राज्यामध्ये उन्हाचा तडाखा कायम असताना आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता सांगितली जाते आहे। आयएमडीने 2 मे पासून म्हणजेच आजपासून पुढील काही दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो। वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास देखील राहू शकतोय। मुंबईसह काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। ठिकठिकाणी हलका पाऊस ते मध्यम पाऊस होण्याची अपेक्षा आणि शक्यता आहे। उकाड्यातून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळणार आहे। राज्यात एकीकडे उष्णतेची लाट कायम असताना दुसरीकडे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। काही भागामध्ये तापमान अजूनही 38 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान आहे, तर काही भागात पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांपासून सावध राहण्याचं सांगितलं जात आहे। शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणं टाळावं असं देखील सांगितलं जात आहे। दरम्यान उन्हाच्या या झळांमध्ये आता पाऊस येणार असल्यामुळे महाराष्ट्रात दुहेरी वातावरण, दुहेरी हवामान अनुभवायला मिळणार आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील अनेक भागात बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येणार।